रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे घोडे गेले जोडे मिळाले या शीर्षकाखाली चौर्यशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, अगदी भगवान गोपाल कृष्णापासून तर आत्तापर्यंत मानवी आणि दैवी प्रवृत्ती आहे चोरणे. भगवान गोपाल कृष्ण काय चोरत होते, दहीदूध वगैरे चोरत होते हे सगळ्यांना माहिती आहे. पण चित्त चोरियले नंदाच्या नंदने, तो चित्त चोर होता. आणि असे अनेक प्रकारचे चोर आजही आहेत, पूर्वी होते, यापुढे राहणार आहेत. कोण काय काय चोरतं हा विषय वेगवेगळा आहे. पण चौर्यशास्त्र एक मानवी प्रवृत्ती आहे आणि ती मानवी प्रवृत्ती असताना तर ते चोर, चोरावर मोर, चोर तर चोर पुन्हा शिरजोर, चोराच्या उलट्या बोंबा, चोराच्या मनात चांदणे, अशा अनेक म्हणी आहेत. एक खेड्यागावातला दृष्टांत आहे. खेड्यागावामध्ये घोडे पाळणारे काही श्रीमंत लोक होते, आजही आहेत, अश्वप्रेमी म्हणू त्यांना. आणि घोड्याला किंमत फार असते. तर त्या घोड्याला चोरणारा एक चोर होता. तो काय करायचा, खेड्यागावामध्ये फिरायचा आणि एखादा घोडा त्याला आवडला की हा चांगल्या किमतीचा घोडा आहे की तो त्या मालकाच्या इथं कामाला राहायचा. त्या मालकाला सांगायचा, मी अश्वतज्ञ आहे, मी घोड्याचा खरारा चांगला करतो, घोड्याला रेस चांगल्या पद्धतीने शिकवतो वगैरे वगैरे. तो सगळं पटवून द्यायचं, घोड्याचं मानसशास्त्र. मग लोकांना तेच पाहिजे ना. मग तो तिच्या कामाला राहायचा आणि 5-6 महिने घोडा असा ताब्यात आला की तिथून घोडा तो पळवून न्यायचा आणि लांब दुसऱ्या कुठेतरी लांब बाजारामध्ये, शहरात किंवा असं 5-50 मैलावर नेऊन तिथे तो घोडे विकायचा. म्हणजे खेडेगावचा घोडेचोर आणि हा बाजारात शहरामध्ये घोडे विकायचा. दुसरा एक चोर असा सराईत होता, याला सराईत चोर म्हणतात. तर तो सराईत घोडेचोर जो होता तो बाजारातले घोडे चोरायचा. तेव्हा एका माणसाने जो खेड्यागावातून घोडा चोरून नेला होता चोराने, तर त्याचाच घोडा त्या शहरमध्ये चोरणाऱ्या चोराला तो आवडला, पटला. आणि मग तो त्याच्याजवळ गेला. काय म्हणाले, हो घोडा तुमचाच आहे? म्हणले हो, चांगला रेस वगैरे म्हणलं मी शिकवलेला आहे, केवढ्याला द्यायचा आहे? तो म्हणला झालं एक 10 लाख रुपये. बरं बरं ठीक आहे म्हणाले. आणि रेस करून बघू का? हो बघा म्हणाले. म्हणले एक थिएटर सांभाळा. थिएटर सोडले, तो घोड्यावर बसला आणि झेर रेस केली त्या घोड्यावरून. घोडा बाजारातून धोम ठोक गेला घोडा. हा बघत बसला, आत्ता येईल घोडा, मग येईल घोडा. 5-10 मिनटं झाले, याची पाल चुकली की घोडा गेला. आता काय खरं नाही. पण लोकांना कुतूहल होतं. लोक त्याला विचारायला, का हो काय घोडा केवढ्याला दिला हो, केवढ्याला दिला हो, घोडा कसा गेला? तर म्हणला जसा आणला तसाच गेला, जसा आणला तसाच दिला, फक्त थिएटर नफ्यात आहेत. अरे बापरे, असं झालं काय? यांच्याही लक्षात आलं आणि याच्याही लक्षात आलं. तेव्हा ही जी प्रवृत्ती आहे ना, चौर्य प्रवृत्ती, तर ही प्रवृत्ती टाळण्यासाठी उपाय. मग तर आता अलीकडे आधुनिक साधने निघालेली आहेत, CCTV कॅमेरे आहेत, सतर्क राहणे हा एक मुद्दा आहे. स्वयंचलित सायरनसुद्धा आता निघालेले आहेत की तुम्ही समजा रात्री 10 वाजता झोपताय, तर रात्री 10 वाजता झोपायच्या अगोदर तो सायरन सुरू करून ठेवला की तुमच्या दारामध्ये कोणी आलं की लगेच तुम्हाला तो सायरन आवाज येणार. सांगायचा मुद्दा, आता आधुनिक खूप खूप गोष्टी निघालेल्या आहेत आणि चोर पण आता आधुनिक झालेले आहेत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तेव्हा सतर्कता हा एक महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा घोडे गेले जोडे मिळाले हा आजचा विषय आहे. थोडं तत्त्वज्ञान पाहूया. आपण घराला कुलूप कशा करता लावतो? उत्तर येईल चोरासाठी लावतो. पण हे उत्तर 100% बरोबर नाही. का? अरे चोर आहेत ते, बँका फोडतात, तुमच्या ATM फोडतात, काय काय करतात. तेव्हा कुलूप चोरासाठी काय करणार? तो नरडं दाबून पिस्तूल धरूनसुद्धा चोरटे चोरी करणार आहेत. सराईत चोरासाठी तुम्हाला कुलपाची काही आवश्यकता नाही.
म्हणाले मग साव माणसासाठी लावतो, म्हणजे सज्जन माणसासाठी. सज्जन माणसाला सोनं पडलं तरी तो उचलणार नाही, त्याच्यासाठी कुलूप काय उपयोगाचं नाही, खास चोरासाठी उपयोगाचं नाही. तर मग कुलूप लावायचं कशाला? तर हे जे भुरटे चोर आहेत नाही मधले, त्याच्यासाठी अडथळा म्हणून तो कुलपाचा असतो. चालता चालता बघायचं उघडं आहे का, जमतं आहे का वगैरे, अशासाठी फक्त तो लहानसा अडथळा आहे. हा झाला मुद्दा. आता हाच मुद्दा तत्त्वज्ञानामध्ये असा आलेला आहे की पाण्यामध्ये नाव कशासाठी असते, कुणासाठी असते? तर पाण्यामध्ये नाव आपलं उत्तर असं येईल की पलीकडे जाण्यासाठी असते. मग पलीकडे जाण्यासाठी जर नाव असते, पलीकडे जायचा विचारच ज्याचा नाही, त्याच्यासाठी नाव काय उपयोगाची आहे? पलीकडे जायची इच्छाच नाही त्याची, त्याच्यासाठी नाव उपयोगाची नाही. बरं, ज्याला पोहता येतं आहे तो कशाला पैसे देऊन नावेमध्ये पलीकडे जाईल? पोहता येणाऱ्यासाठी पण नाव उपयोगाची नाही. ज्याला पलीकडे जायची इच्छा आहे आणि पोहता येत नाही, त्याच्यासाठी नाव उपयोगाची आहे. तसं जे पामर आहेत, दुसरे आहेत विषयी, तिसरे आहेत जिज्ञासू आणि चौथे ज्ञानी. तेव्हा पामरासाठी संत उपयोगाचे आहेत का? सद्गुरू नाही. पामर आहेत ते, त्यांच्याकडे येतच नाहीत ते. तर मग विषयी लोक येतात, सद्गुरूकडे येतात, बुवांना भासतात, सगळं करतात, पण आपल्याला मुलगा व्हावा, आपल्याला संपत्ती मिळावी, आपल्या अशा अर्थाने ते भासतात, लोभासाठी. आणि तिसरा आहे जिज्ञासू, जाना वया लागे भजे. जिज्ञासू जो आहे ना, ज्ञातुम इच्छा, जिज्ञासा, जाणण्याची इच्छा. स्वर्ग म्हणजे काय, नरक म्हणजे काय, पाप पुण्य म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, माया म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी जो जाणून घेतो आणि जाणण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी सद्गुरू, संत, साधू उपयोगाचे आहेत. हा तत्त्वज्ञानाचा मुद्दा आहे. तेव्हा आपण जिज्ञासू बना, तरच आपला उद्धार शक्य आहे. आणि जिज्ञासू बनून आपण कोणातरी तज्ज्ञ माणसाकडे जा, सहवास करा, तरच आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होईल. असा हा तत्त्वज्ञानाचा भाग आहे. व्हिडिओ समाप्त करताना परत आपण शीर्षकाकडे येऊया. घोडे गेले, जोडे मिळाले. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.